मोठी लाईन आहे, पण लाईनला तर उभं राहणार नाही. यात्रा भरलेली आहे इथे, तर ही तुम्ही इथे आता नंदीचं दर्शन घ्यायला लागेल. त्यानंतर आतमध्ये पंडे आहे ते आपल्याला काही भेटणार नाही दर्शन करायला, खूप गर्दी आहे. तुम्ही रांग बघू शकता, पूर्ण रांग लागलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी राहुल बोरी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. आज आहे महाशिवरात्री, तर महाशिवरात्री निमित्त तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण आलो आहोत गाडेश्वर मंदिरात. गाडेश्वर गाव आहे एक नेरेच्या पुढे, तर तिथे आपण आलो आहोत. आणि त्या गाडेश्वर मंदिरात तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. खूप सारी गर्दी आणि खूप लाईन लागलेली आहे. आपल्याला दर्शन आतून काय भेटलं नाही, पण बाहेरून आपण दर्शन घेऊन आलो. ते तुम्ही पाहिलंच असेल आता. आणि आपण आजूबाजूचा परिसर बघू आता. आणि खूप मोठी जत्रा भरलेली आहे इथे, ती पण फिरूया आपण आता. तुम्ही पण फिरता माझ्यासोबत. आणि दर्शन तर झालं, तर बघू आता फिरू, जत्रा किती भरली ती बघू, आणि अजून काय काय तिथे नवीन बघू. आणि इथे पुढे गाडेश्वर धरण पण आहे, ते पण जर जमलं तर आपण बघण्याचा प्रयत्न करू. तर चला बघू आणि घेऊ, मजा करू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे 14 किलोमीटर अंतरावर, म्हणजे अवघ्या पनवेलपासून 14 किलोमीटर अंतरावर हे गाडेश्वर धरण आहे. आणि आपण पाहिलं ते गाडेश्वर मंदिर होतं. हा नजारा तुम्ही पाहू शकता, किती सुंदर असा नजारा आहे. तर मित्रांनो, समोर हा तुम्ही बघता तो गाडेश्वर धरणाचा भाग आहे. आणि तुम्ही त्या मागे डोंगराची रांग बघू शकता, खूप सुंदर अशी डोंगराची रांग आहे. आणि हा धरण तुम्ही बघू शकता. आपण तिकडे जाण्याचा बघू, तिकडून आतमध्ये एंट्री देतात. तर जर एंट्री भेटली आपल्याला तर आतमध्ये जाऊन आपण पूर्णपणे बघू. तुम्ही हा नजारा बघा.
'Cause you won't look after my wounds. I suppose you will never regret it. I should pull myself up from now. 'Cause you fucking love it when I think. 'Cause you won't look after my wounds. खूप सुरेख असा नजारा पाहायला भेटतोय आणि हा समोर गाडेश्वर धरण. मित्रांनो, तर तुम्ही आता बघितला असेल तो फ्रंट बाजू होती, जी म्हणजे समोरची बाजू होती गाडेश्वर धरणाची. आणि आता आपण आलेलो आहे तर मागच्या बाजूला गाडेश्वर धरणाच्या. तर तुम्ही हे बघू शकता माझ्या मागे किती सुंदर असा नजारा आहे. हा आहे गाडेश्वर धरण. मागच्या बाजूने फुल भरलेला आहे, एकदम छान भरलेला आहे आणि खूप सुंदर असा नजारा दिसतोय. आतमध्ये आपल्याला एंट्री नाही, कारण तिथे हे गाडेश्वर धरणाचं पाणी आपल्याला पनवेल तालुक्याला पूर्णपणे जातो, पिण्यासाठी जातो. त्यामुळे आतमध्ये एंट्री देत नाही, नगरपालिकेने बंद करून ठेवलेले आहे. तिथे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, तर ते आतमध्ये सोडत नाही. नाहीतर मग आपल्याला आतमध्ये जाऊन पण धरणाचा पूर्ण नजारा बघायला भेटला असता. कधीतरी झालं तर आपण येऊ. पावसाळ्यात तिथे टुरिस्ट हे सुरू होतो, तेव्हा कदाचित आलो तर कधीतरी येऊ आपण. पूर्ण धरणाचा आपण आतून एक व्लॉग बनवू. पण सध्या हा आता इथूनच तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे आणि खूप छान वाटतं इथं. बाजूने डोंगर आणि मध्येच पाणी भरलेला धरण. खूप सुंदर असा नजारा दिसतोय. तर मला तर खूप छान वाटतं. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती चांगलं वाटेल माहिती नाही, पण कधी आलेच इकडे येणार असाल, म्हणजे गाडेश्वर धरण पाहायला येणार असाल तर पावसाळ्यात नक्की भेट द्या गाडेश्वर धरणाला. खूप सुंदर असा धरण आहे आणि खूप मोठा धरण आहे. पूर्ण पनवेल तालुक्याला पिण्याचा पाण्याचा पुरवठा हा धरण करतोय आणि 12ही महिने हाच धरण पाणी पुरवठा करतो. तर फिरण्यासाठी टुरिस्ट पॉईंट पण खूप सुंदर असा आहे तिथे. तर कधी आलात तर नक्की भेट द्या, तुम्हाला पण छान वाटेल, फिरायला मजा येईल. एक टुरिस्ट पॉईंट म्हणून आमच्या इकडे गाडेश्वर धरण हा एक स्पॉट आहे. तर तुम्ही आता बघा नजारा. तर मित्रांनो, आता आलो घरी आणि तुम्ही आज माझ्यासोबत गाडेश्वर शिवमंदिराचं दर्शन घेतलंच असेल. तर कसं वाटलं तुम्हाला ते मंदिर, आणि त्यासोबत आपण बघितलं गाडेश्वर धरण म्हणजे गाडेश्वर डॅम. तर ते पण डॅम तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन बटन दाबायला पण विसरू नका. आणि शेअर करा व्हिडिओ, तेवढी होईल तेवढी. चला तर भेटू आपण नवीन काहीतरी घेऊन असाच. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.